हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एक बार खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला मेसेज करा किंवा खूप अर्जंट असेल तर कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे आरबी अट्टल महाविद्यालय गेवराई जिल्हा बीड प्राध्यापक भरती 2026 ही संस्था मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गेवराई येथे आहे. मित्रांनो, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय खूप चांगलं काम करत आहे. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पदवी पदव्युत्तर अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयासाठी ही जाहिरात निघालेली आहे. मूलतः हे महाविद्यालय अनुदानित महाविद्यालय आहे. खूप वर्षापासून खूप चांगलं काम करत आहे. मित्रांनो, विषय मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व मिळून असे पदे जे आहेत खूप काही आहेत. प्रोफेसर रजनी सिकरे प्राचार्य, सतीश चव्हाण सरचिटणीस, अमरसिंह पंडित उपाध्यक्ष आणि प्रकाशदास सोळंके अध्यक्ष ही त्यांची पूर्ण बॉडी आहे. मित्रांनो, आपल्या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एक बार स्वागत. आपण या जाहिरातीला सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहात. नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण एका नवीन भरतीबद्दल माहिती पाहणार आहात. ही जाहिरात आली आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अट्टल महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य गेवराई जिल्हा बीड येथून. चला तर मग या भरतीची संपूर्ण माहिती, कोणते कोणते पदे आहेत, अर्ज कसा करायचा ते सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, ही भरती आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आहे. महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागामध्ये अनुदानित आणि विनाअनुदानित नॉन ग्रँट विषयासाठी ही भरती होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही पदे तासिका तत्वावर CHB किंवा निश्चित वेतनावर भरली जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत. रिक्त पदांचा तपशील अनुदानित विभाग. आता आपण पाहूया ही पदे नेमक्या कुठल्या विषयासाठी किती जागा घेऊन आलेले आहेत. सर्वात आधी अनुदानित पदवी ग्रँटेड UG विभागात जाऊया, या पाहूया. मित्रांनो, मराठीसाठी 2 पदे आहेत, हिंदीसाठी 3 पदे आहेत. याचा अर्थ की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये हिंदीची इथे एक पोस्ट 100% ग्रँटेड साठी बसू शकते, परमनंट साठी बसू शकते. इंग्रजीसाठी 2, इतिहासासाठी 1, राज्यशास्त्रासाठी 1, समाजशास्त्रासाठी 1. याचा अर्थ की मी नॉन ग्रँटेड जे CHB ची पोस्ट जे तुम्हाला सांगत आहे, या पोस्टनुसार तुम्ही 100% गॅरंटीने सांगू शकता की परमनंट साठी 1 जागा, 2 जागा तुमच्या कशा बसतील याविषयी तुम्ही 100% विचार करायला पाहिजे. मित्रांनो, आज हा विषय CHB चा नाहीये, हा विषय आहे ग्रँटेड पोस्टचा. पण अर्थशास्त्र 1, लोकप्रशासन 1, भौतिकशास्त्र 2, वनस्पतीशास्त्र 2, प्राणीशास्त्र 4. याचा अर्थ की प्राणीशास्त्र झुलॉजी मध्ये 1 पोस्ट इथं बसू शकते. गणित 2, संगणक शास्त्र कम्प्युटर सायन्स 2 आणि वाणिज्य 3. याचा अर्थ की वाणिज्यासाठी पण 1 पोस्ट परमनंटची बसू शकते. तुम्ही CHB वर तिथे काम करत असाल तर तुम्हाला परमनंट होण्याचे चान्सेस 100% राहू शकतात. मित्रांनो, MPSC जाहिरात क्रमांक 114-115 सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिव्याख्याता गट ब पदाकरिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयासाठी विशेष संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, या कोर्सची वैशिष्ट्ये आहेत: सर्व घटकांचे PDF नोट्स दिले जातील, सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट लेक्चर तथा लिंक दिली जाईल, सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल, सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज दिले जातील आणि प्रत्येक रविवारी एक वैयक्तिक झूम द्वारे अभ्यासाचं पूर्ण लेखाजोखा पाहण्यासाठी एक संवादात्मक दृष्टिकोनातून एक चर्चासत्र घेतलं जाईल. मित्रांनो, 10 टेस्ट सिरीज, MPSC साठी 11 टेस्ट सिरीज आणि 1100 प्रश्नापासून तुम्ही अवगत होणार. कारण का MPSC 200 मार्काचा पेपर राहणार आहे आणि 50 मार्काची तुमची इंटरव्ह्यू राहणार आहे. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, निगेटिव्ह सिस्टीम आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज सोडूनच तुम्ही पेपर खरे सोडू शकता, एवढी मला गॅरंटी आहे. सेट आणि नेट 2000 दोन्ही पण जाहिराती आलेल्या आहेत. सेटची फॉर्म भरणं चालू आहे, 2 तारखेपासून सुरू झालेला आहे. नेटचं फॉर्म भरणं संपलेलं आहे. मित्रांनो, नेटची जी तयारी करत आहेत पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. जे विषय मी सांगितलेले आहेत हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र तथा बाकी विषयांचे टेस्ट सिरीज पण आमच्याकडे अवेलेबल आहेत.
मित्रांनो, पेपर 1 साठी पेपर फीस तुम्ही जर म्हणत असाल तर 1700 रुपये आहे आणि पेपर 2 साठी 2000 रुपये आहे. दोन्ही मिळून तुम्ही जर पेपर घेत असाल 1 आणि 2 तर फीस राहील फक्त 3000 रुपये. आणि एमपीएससी साठी फीस आहे, मी जे विषय तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत गट अ आणि गट ब करिता फक्त 3000 रुपये. कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. मित्रांनो, विचार करू नका. अधिक माहितीसाठी हा संपर्क आहे माझा, ला मेसेज करा, SMS करा किंवा माहिती विचारायची असेल तर तुम्ही 100% मला कॉल करू शकता. सखोल अभ्यास, परिणामांची हमी आणि यशाची खात्री मी घेऊन आलोय हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनल मार्फत तथा ऑल एक्झाम कटा ऍप द्वारे. प्ले स्टोर वर जा, ऑल एक्झाम कटा ऍप डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटेल. तथा तुम्ही या पोस्टरची, या बॅनरची PDF तुम्ही पाहू शकता आणि स्क्रीनशॉट काढू शकता. चला तर मग पाहूया या व्हिडिओ विषयी. मित्रांनो, रिक्त पदांचा तपशील विनाअनुदानित विभाग, त्यानंतर विनाअनुदानित पदवी नॉन ग्रँट UG विभागात खालील जागा आहेत. संगणकशास्त्र कम्प्युटर सायन्स 2, संगणकशास्त्र BCA 2, वाणिज्य 2, भूगोल 1, शारीरिक शिक्षण 1. तसेच विनाअनुदानित नॉन ग्रँट PG मास्टर डिग्री साठी मित्रांनो रसायनशास्त्र केमिस्ट्रीसाठी 4 पदे पाहिजेत, राज्यशास्त्र 2 पदे आणि वाणिज्य 2 पदे. तर इतर शिक्षकोत्तर कर्मचारी प्राध्यापक पदा व्यतिरिक्त महाविद्यालयातील काही इतर पदे देखील तात्पुरत्या स्वरूपात भरायची आहेत. ती म्हणजे परिसर स्वच्छ, फक्त महिला 2. ज्या महिलांना या कामासाठी अर्ज करायचा असेल त्या देखील महाविद्यालयाशी संपर्क साधू शकतात. मित्रांनो, पात्रता आणि नियम. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शारीरिक शैक्षणिक पात्रता काय आहे? जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार UGC संबंधित विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे तुमची शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे. म्हणजे तुमच्या विषयानुसार तुमची पदवी, पदव्युत्तर तसेच सेट, नेट, PhD, PhD 2009 आणि 2016च्या नियमानुसार असली पाहिजे. शासनाच्या नियमानुसार असणे गरजेचे आहे. अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख आता लक्षात घेऊया आणि सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, ऐकलं पाहिजे अर्ज कसा आणि कुठे करायचा. तुम्हाला तुमच्या अर्ज आणि सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह, छायांकित प्रतीसह महाविद्यालयात जमा करायच्या आहेत. अर्जामध्ये तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमचा अर्ज टपालने पोस्ट पाठवू शकता किंवा कार्यालयीन वेळेत स्वतः जाऊन महाविद्यालयात जमा करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2026. त्यामुळे शेवटची तारीखची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करा. तर मित्रांनो, ही होती अरबी अटल महाविद्यालय गेवराई येथील प्राध्यापक भरतींची संपूर्ण माहिती. जाहिरात प्राचार्य प्रो रजनी सिकरे यांनी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा. तुमच्या ओळखीतील जे मित्र मैत्रिणी सेट, नेट किंवा संबंधित विषयात उच्च शिक्षित आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच येत राहा, जेणेकरून त्यांना या नोकरीच्या संधीचा फायदा होईल. अशाच नवीन नोकरी अपडेटसाठी आपल्या यानी की हिंदी साहित्य दीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, महत्वाची बाब म्हणजे तुमची जागा नसेल, तुमचे मित्र कोणी असतील, नातेवाईक कोणी असतील, त्यांना ही जाहिरात पाठवायला विसरू नका. हे लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. खूप खूप आभार. माझी टेलिग्रामची लिंक जी आहे माझ्या युट्यूब चॅनलच्या खाली जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ही लिंक भेटेल. तिथे जाऊन तुम्ही युट्यूब चॅनलला यानी की टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. खूप खूप आभार.